रतनवाडीत राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर संपन्न। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉक्टर डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे डॉक्टर डी.वाय. पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आकुर्डी तसेच डॉक्टर डी.वाय. पाटील विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रतनवाडी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य येथे महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीतून आदिवासी सहजीवनाचा अभ्यास व गिर्यारोहण राज्यस्तरीय शिबिर पार पडले। या शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पी.डी. पाटील, उपाध्यक्ष माननीय डॉक्टर भाग्यश्रीताई पाटील, सचिव माननीय डॉक्टर सोमनाथ पाटील, खजिनदार डॉक्टर रोहिणी पाटील मॅडम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर अभिजित कुलकर्णी आणि प्राचार्य डॉक्टर मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ व प्राचार्य डॉक्टर मोहन वामन हे 1997 पासून कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनवाडी या गावात राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर घेत आहेत। या शिबिराचे हे 27वे वर्ष आहे। या शिबिरात राज्यभरातून 210 विद्यार्थ्यांनी व 12 प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला। या शिबिरात सर्व विद्यार्थ्यांना रॅपलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच रतनगडचे ट्रेकिंग करण्यात आले। शिबिरार्थींसाठी विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना सह्याद्रीतील देवराई या विषयावर डॉक्टर महेंद्र खाडे, प्राध्यापक गणेश फुंदे यांनी मार्गदर्शन केले। या शिबिरात प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे, प्राचार्य डॉक्टर काकासाहेब मोहिते, प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके, प्राचार्य डॉक्टर बी.एन. पवार यांनी सहभागी होऊन रॅपलिंगचे प्रशिक्षण घेतले। शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, सत्यनिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य टी.एन. कानवडे, रतनवाडीचे माजी सरपंच पांढरे पाटील, सरपंच सौ धनश्री झडे उपस्थित होते। यावेळी सरपंच सौ धनश्री झडे, प्राचार्य टी.एन. कानवडे, माननीय सागर वैद्य यांनी भाषण केलं तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर मुकेश तिवारी यांनी मानले। या शिबिराच्या नियोजनात विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर मुकेश तिवारी, डॉक्टर मीनल भोसले, प्राध्यापक आरती पाटील, प्राध्यापक करिश्मा सय्यद, प्राध्यापक खालिद शेख, प्राध्यापक मयूर मुरकुटे, प्राध्यापक सतीश ठाकर, प्राध्यापक रोहित वरवडकर, प्राध्यापक आकाश शिर्के, प्राध्यापक अभिषेक पोखरकर, प्राध्यापक राहुल थोरात, प्राध्यापक शालिनी यादव यांनी सहभाग घेतला। नमस्कार। या 27व्या गिर्यारोहण शिबिराकरता 210 विद्यार्थ्यांनी ह्यावर्षी भाग घेतला। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये साहस निर्माण होऊन म्हणून आम्ही गेले 27 वर्ष मी आणि माझे सहकारी आदरणीय डॉक्टर पी.डी. पाटील साहेब आणि डॉक्टर सोमनाथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत। ह्या तरुणाईच्या वतीनं हा भारत उज्ज्वल घडला पाहिजे म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगला विकास आणि चांगलं साहस निर्माण करण्याची, संकटांना तोंड देण्याची एक इच्छा पूर्ण त्यांच्या मनामध्ये झाली पाहिजे अशी मेन उद्देश ठेवून, त्याचबरोबर खरं म्हणजे या निसर्गाचं संवर्धन त्यांच्या हातून घडलं पाहिजे, या निसर्गाबद्दल त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे असा उद्देश घेऊन आम्ही पुढे जात आहोत। देवदास पिसे आणि मी डॉक्टर डी.वाय. पाटील सायन्स कम्प्युटर सायन्स या कॉलेजमध्ये शिकते। माझा कोर्स आहे BSc कम्प्युटर सायन्स आणि मला या कॅम्पला येऊन खूप छान वाटलं। नवीन नवीन गोष्टी अनुभवायला भेटले, नवीन मित्र झाले, मैत्रिणी झाले, काही भाऊही झाले माझे आणि शिक्षकांनी प्राचार्य सरांनी सगळ्यांनी खूप चांगला सहभाग दिला। सगळ्यांचे आमच्या प्रति प्रेम खूप होते, सगळ्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि इतकंच बोलून मी माझं नाव अभिषेक देवकर, मी डॉक्टर डी.वाय. पाटील SCS कॉलेज आकुर्डीमध्ये SY कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटमध्ये शिकतो। हा माझा आयुष्यातील पहिला ट्रेकिंग कॅम्प होता, तर माझा अनुभव खूप म्हणजे चांगल्या प्रकारे राहिला। या भागासंदर्भी इथले आदिवासी जीवन व इथले ट्रेकिंग कॅम्प खूप भारी होता। मी माझ्या आयुष्यामध्ये ट्रेकिंग ही कधीच केलेली नव्हती, पण मला ह्या कॅम्पच्या अनुभवातून एकदा
अनुभवायला भेटली व खूप काही असं ह्या निसर्गातून मला शिकायला भेटलं की शहरी जीवन व गावाकडील जीवनामध्ये खूप असा फरक असतो. जो शहरात जे जीवन जगतो त्याला कोणताही असा आनंद व सुख आपल्याला भेटत नाही जे गावाकडे भेटतं. असं खूप काही शिकायला भेटलं. वनस्पतीची माहिती, इथल्या प्राण्यांची व सगळ्यांची माहिती मला अनुभवायला भेटली. एवढे बोलून मी अथर्व किरण बिच्चवार, आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ सायन्स पुणे या महाविद्यालयातून येतो. या शिबिरास्थळी मला खूप छान वाटलं. सर्वात महत्त्वाचं मला आभार मानायचे आहेत डॉक्टर DY पाटील कला वाणिज्य विद्यालयाचे प्राचार्य वामन सर. खरंच म्हणजे सरांच्या बाबतीत जर आपण असा विचार केला तर एवढे कठीण आपण जे कॅम्प ऑर्गनाईज करतो ते कॅम्प सरांनी ऑर्गनाईज केले आणि सरांनी पूर्ण राज्यस्तरीय शिबिर असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आले त्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना असा अनुभव देण्याचं काम आहे मुख्यत्व. म्हणजे मला असं खरंच वाटते की त्यांनी जे धाडस केलं ते धाडस कोणीही करू शकत नाही. आणि हे जे NSSचा हा जो कॅम्प होता त्या कॅम्पमध्ये आम्हाला आदिवासी सहजीवन, आदिवासी जीवन पद्धती आणि आदिवासी लोकांचे प्रामुख्याने सण समारंभ कशा पद्धतीने साजरे होतात हे आम्हाला समजलं. याच त्यांनी मला एवढंच असं बोलावं असं वाटते की जो DY पाटील कला वाणिज्य विद्यालय आणि DY पाटील विज्ञान संगणकशास्त्र महाविद्यालय अक्रोडी या महाविद्यालयांनी जो आयोजित हा कॅम्प केला, खरंच सर सर्वांचे आभार. एवढंच माझं मत आहे. धन्यवाद. प्रतिनिधी विलास तुपे, राजूर.